नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण यवतमाळ जिल्हा पोलीस शिपाई बॅट्समन भरती 2024-25 लेखी परीक्षा प्रश्नपत्रिका दिनांक 28 मार्च 2026 रोजी झालेला जो पेपर आहे त्याचे संपूर्ण विश्लेषण बघणार आहोत। हा संच ए आहे। कालच्या व्हिडिओमध्ये आपण मराठीचे प्रश्न बघितलेले आहेत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जीके आणि करंट अफेअर्सचे जे काही प्रश्न आलेले आहेत ते बघूयात। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग बघूया। प्रश्न क्रमांक 76, खालीलपैकी भारतातील कोणत्या राज्याची सागरी सीमा सर्वाधिक लांबीची आहे? ऑप्शन ए गुजरात, ऑप्शन बी महाराष्ट्र, ऑप्शन सी तमिळनाडू, ऑप्शन डी आंध्र प्रदेश। तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए गुजरात। प्रश्न क्रमांक 77, भारताचे सर्वोच्च न्यायालयाच्या 53व्या सरन्यायाधीशपदी CJI कोणी शपथ घेतली? ऑप्शन ए न्यायाधीश भूषण गवळी, ऑप्शन बी न्यायाधीश संजीव खन्ना, ऑप्शन सी न्यायाधीश JB पारडेवाला, ऑप्शन डी न्यायाधीश सूर्यकांत। तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर डी न्यायाधीश सूर्यकांत। प्रश्न क्रमांक 78, DNA डबल हेलिक्स संरचनेचा शोध लावणारे शास्त्रज्ञ कोण? ऑप्शन ए मेरी क्युरी, ऑप्शन बी अल्बर्ट आइन्स्टाईन, ऑप्शन सी जेम्स वॉटसन, ऑप्शन डी CV रमन। तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी जेम्स वॉटसन। प्रश्न क्रमांक 79, वरीलपैकी किती जोड्या योग्य प्रकारे जुळवण्यात आलेल्या आहेत? तर इथे देश आणि राजधानी सांगितलेली आहे USA न्यूयॉर्क, जपान टोकियो, ऑस्ट्रेलिया मेलबर्न, ऑप्शन स्वीडन स्टॉकहोम। तर यापैकी बरोबर जोड्या आहेत ऑप्शन नंबर बी 2। प्रश्न क्रमांक 80, यवतमाळ जिल्हा कोणत्या महसुली विभागात येतो? ऑप्शन ए नागपूर, ऑप्शन बी अमरावती, ऑप्शन सी छत्रपती संभाजीनगर, ऑप्शन डी नांदेड। तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी अमरावती। प्रश्न क्रमांक 81, भारतीय राष्ट्रध्वजाच्या लांबी आणि रुंदीचे गुणोत्तर काय आहे? ऑप्शन ए 4:3, ऑप्शन बी 3:2, ऑप्शन सी 5:3, ऑप्शन डी 5:4। तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी 3:2। प्रश्न क्रमांक 82, खालीलपैकी कोणत्या शहरातून भारतीय प्रमाणवेळ ठरवणारे रेखावृत्त लॉंगिट्यूड जाते? ऑप्शन ए बेंगळुरू, ऑप्शन बी हैदराबाद, ऑप्शन सी मिर्झापूर, ऑप्शन डी दिल्ली। तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी मिर्झापूर। प्रश्न क्रमांक 83, मानवी जीनोममध्ये साधारणतः किती गुणसूत्रे असतात? ऑप्शन ए 44, ऑप्शन बी 46, ऑप्शन सी 23, ऑप्शन डी 22। तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी 46। प्रश्न क्रमांक 84, खालील घटनांचा कालानुक्रम काय आहे? 1 छोडो भारत आंदोलन, बी सविनय कायदेभंग आंदोलन, 3 असहकार आंदोलन। तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी 3-2-1। प्रश्न क्रमांक 85, भारतीय संसदेमधील लोकसभेत किती निर्वाचित इलेक्टेड सदस्य असतात? ऑप्शन ए 543, ऑप्शन बी 545, ऑप्शन सी 288, ऑप्शन डी 245। तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए 543। प्रश्न क्रमांक 86, भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेद आर्टिकल 6 ते 14 वयोगटातील मुलांसाठी प्राथमिक शिक्षणाचा मूलभूत हक्क समाविष्ट करण्यात आला? ऑप्शन ए 21, ऑप्शन बी 21A, ऑप्शन सी 22, ऑप्शन डी 22A। तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी 21A। प्रश्न क्रमांक 87, खालीलपैकी कोणत्या देशाने ब्रिक्स या आंतरराष्ट्रीय संघटनेचे सदस्यत्व नव्याने स्वीकारले आहे? ऑप्शन ए जपान, ऑप्शन बी युनायटेड अरब अमेरिका, ऑप्शन सी जर्मनी, ऑप्शन डी युनायटेड किंगडम। तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी युनायटेड अरब अमेरिका UAE। प्रश्न क्रमांक 88, खालीलपैकी कोणता रोग विषाणूमुळे व्हायरस होत नाही? ऑप्शन ए डेंग्यू, ऑप्शन बी गोवर, ऑप्शन सी क्षयरोग TB, ऑप्शन डी एड्स। तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी क्षयरोग TB। प्रश्न क्रमांक 89, खालीलपैकी कोणत्या पर्यायात धरण व नदी यांच्या जोड्या अचूकपणे जुळवण्यात आलेल्या आहेत? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर डी मध्ये 1चं 3, 2चं 2 आणि 3चं 1 हा चुकीचा जोड्या जुळवण्यात आलेला आहे। प्रश्न क्रमांक 90, सिंह, वाघ, बिबट्या या तिन्ही बिग कॅट्स यांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सामावणारे भारतातील राज्य कोणते? ऑप्शन ए मध्य प्रदेश, ऑप्शन बी गुजरात, ऑप्शन सी महाराष्ट्र, ऑप्शन डी कर्नाटक। तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर डी कर्नाटक।
प्रश्न क्रमांक 91, भारतामध्ये पोलीस स्मृती दिन कधी साजरा केला जातो? ऑप्शन ए 15 सप्टेंबर, ऑप्शन बी 2 ऑक्टोबर, ऑप्शन सी 21 ऑक्टोबर, ऑप्शन डी 15 डिसेंबर. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी 21 ऑक्टोबर. प्रश्न क्रमांक 92, भारतीय संविधानानुसार उच्च न्यायालयाचे न्यायाधीश बनण्यासाठी किमान वय किती असणे आवश्यक आहे? ऑप्शन ए 25 वर्ष, ऑप्शन बी 30 वर्ष, ऑप्शन सी 21 वर्ष, ऑप्शन डी यापैकी नाही. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर डी यापैकी नाही. प्रश्न क्रमांक 93, चंद्रयान 3चे लँडिंग कोणत्या ठिकाणी झाले? ऑप्शन ए चंद्राचा उत्तर ध्रुव, ऑप्शन बी चंद्राचा दक्षिण ध्रुव, ऑप्शन सी चंद्राचा मध्य ध्रुव, ऑप्शन डी चंद्राचा पूर्व ध्रुव. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी चंद्राचा दक्षिण ध्रुव. प्रश्न क्रमांक 94, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची पहिली राजधानी असणारे किल्ले राजगड महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन ए पुणे, ऑप्शन बी कोल्हापूर, ऑप्शन सी सातारा, ऑप्शन डी सोलापूर. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए पुणे. प्रश्न क्रमांक 95, कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या कोकण बहाडोली ही कोणत्या फळझाडाची वाण व्हरायटी आहे? ऑप्शन ए आंबा, ऑप्शन बी जांभूळ, ऑप्शन सी काजू, ऑप्शन डी फणस. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी जांभूळ. प्रश्न क्रमांक 96, खालीलपैकी कोणत्या देशाची इस्रायलची भूसीमा संलग्न नाही? ऑप्शन ए इजिप्त, ऑप्शन बी इराण, ऑप्शन सी लेबेनॉन, ऑप्शन डी जॉर्डन. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी इराण. प्रश्न क्रमांक 97, खालीलपैकी कोणती जीवनसत्वे विटॅमिन्स पाण्यामध्ये विरघळू शकतात? ऑप्शन ए जीवनसत्व B1, ऑप्शन बी जीवनसत्व सी, ऑप्शन सी जीवनसत्व B9, ऑप्शन डी यापैकी नाही. यापैकी सर्व. तर प्रश्न क्रमांकचं याचं उत्तर आहे 97चं ऑप्शन नंबर डी यापैकी सर्व. प्रश्न क्रमांक 98, महाराष्ट्रात खालीलपैकी कोणते ज्योतिर्लिंग नाही? ऑप्शन ए घृष्णेश्वर, ऑप्शन बी परळी वैद्यनाथ, ऑप्शन सी ओंकारेश्वर, ऑप्शन डी भीमाशंकर. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी ओंकारेश्वर. प्रश्न क्रमांक 99, भारतीय न्याय संहिता BNS कधी अंमलात आली? ऑप्शन ए 1 जानेवारी 2025, ऑप्शन बी 1 जुलै 2025, ऑप्शन सी 1 जानेवारी 2024, ऑप्शन डी 1 जुलै 2024. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर डी 1 जुलै 2024. प्रश्न क्रमांक 100, DRDOचे पूर्ण रूप काय आहे? ऑप्शन ए डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन, ऑप्शन बी डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंट ऑफिस, ऑप्शन सी डेव्हलपमेंट रिसर्च डिफेन्स ऑफिस, ऑप्शन डी डिपार्टमेंट ऑफ रिसर्च अँड डिफेन्स ऑर्गनायझेशन. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन. तर आजचे व्हिडिओ आपण संपवलेले आहेत GK आणि करंट अफेअर्सचे. उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण आणखी नवीन प्रश्न बघूयात. विविध जिल्ह्यांचे जे काही पेपरला येऊन गेलेले आहेत हे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे तुम्हाला पुढील स्पर्धा परीक्षांसाठी. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. धन्यवाद.